सोलापूर शहराच्या हद्दवाढीतील 12 गावांसाठी खुशखबर. गुंठेवारी खरेदी विक्रीला परवानगी आणि जागा मालकास प्रॉपर्टी कार्डही मिळणार. सोलापूर शहराच्या हद्दवाढीतील दहिटणे, बसवेश्वर नगर, शिवाजीनगर, प्रतापनगर, मजरेवाडी, नेहरूनगर, केगाव, कसबे, सोलापूर, बाळे, सोरेगाव, कुमठे, देगाव, शेळगी ही गावे 1992 मध्ये महापालिकेत समाविष्ट झाली, पण गावकऱ्यांना शहराप्रमाणे सुविधा मिळाल्याच नाहीत. गुंठेवारीला परवानगी नसल्याने सोलापूर शहरात अनेकांना नोटरीद्वारे जागा घेऊन घरे बांधावी लागत आहेत. या 12 गावातील नागरिकांचे प्रश्न आता आगामी 1.5 वर्षात सुटणार असून त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने या 12 गावांच्या जमिनीची ड्रोनद्वारे सॅटेलाइट मोजणी करण्याचे नियोजन केले असून त्याचे लेआउट गुगल मॅपवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. जड वाहतुकीमुळे सोलापूर शहरात अपघात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी जड वाहतूक असोसिएशन सोबत बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी जड वाहनांचा वेग, चालकांसाठी नियमावली व मालकांची जबाबदारी याची नियमावलीच दिली. त्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेटमाइन इंजेक्शन तस्करीचा पर्दाफाश. सोलापुरातील 4 जणांना बेड्या. वैद्यकीय वापरासाठी असणाऱ्या परंतु नशेसाठी वापर करण्यात येणाऱ्या मेफेटमाइन इंजेक्शनची तस्करी करणाऱ्यांचे आंतरजिल्हा रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. महात्मा गांधी चौक पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील 4 जणांना तर सांगली जिल्ह्यातून आणखी 2 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 9 वर पोहोचली आहे. 7वीत शिकणाऱ्या श्रीधरने वडिलांची रिव्हॉल्वर डोक्याला लावली आणि चाप ओढला. सोलापूरमधील खळबळजनक घटना. सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7व्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने बंदुकीने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या. आत्महत्येचे कारण समोर आले नाही. या मुलाचे वडील सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7व्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या मुलाचे वडील सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बागलांना मोठा धक्का. उस्मानाबाद जनता बँकेकडून वैयक्तिक मालमत्ता जप्तीची कारवाई. सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गट विधानसभेची निवडणूक लढलेले दिग्विजय बागल आणि त्यांच्या भगिनी भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांची वैयक्तिक मालमत्ता जप्तीची कारवाई उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने सुरू केली आहे. त्यामुळे तालुक्यात राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. नाम में क्या रखा है, पानी तो आएगा. पालकमंत्री गोरे. कृष्णा फ्लड डायव्हर्शनवर स्पष्ट केली भूमिका. सोलापूर योजनेचे नाव कृष्णा भीमा स्थिरीकरण असो की कृष्णा फ्लड डायव्हर्जन, दुष्काळी भागाला पाणी तर मिळणारच आहे. नाम में क्या रखा है, पाणी तो आएगा असे पालकमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सिंचनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्याने प्रकल्प मार्गी लागण्याचे संकेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सन 2025-26 अंदाजपत्रकीय बैठकीची लगबग प्रशासनात दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी आयुक्तांनी 5 विभागांचा आढावा घेतला आहे. 31 जानेवारीपर्यंत या आढावा बैठकांचा सिलसिला चालू राहणार आहे. मार्च महिना आला की महापालिका प्रशासनास बजेटचे वेध लागतात. त्या पार्श्वभूमीवर सध्या महापालिकेत बजेटची लगबग दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षातील बजेट सादर करण्यापूर्वी महिनाभर अगोदर अंदाजपत्रक आढावा बैठका घेतल्या जातात. दिनांक 27 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत या बैठका घेतल्या जाणार आहेत. 11 वाळू माफियांना 2 वर्षांसाठी तडीपार. भीमा नदीपात्रात करत होते वाळू चोरी, प्रांताधिकाऱ्यांची मोठी कारवाई. पंढरपूर तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रातून वाळू चोरीचे गुन्हे करणाऱ्या 11 वाळू माफियांना 2 वर्षांसाठी तडीपार. भीमा नदीपात्रात करत होते वाळू चोरी, प्रांताधिकाऱ्यांची मोठी कारवाई. पंढरपूर तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रातून वाळू चोरीचे गुन्हे करणाऱ्या 11 वाळू माफियांना सोलापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली. हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींची चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोज यांचं स्पष्टीकरण. मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या डायरीत केला होता. त्यांच्या डायरीत शेवटचे नाव मोहित कंबोज होते. जंगली रमीचा नादच बेकार, तो बनला अट्टल गुन्हेगार. 7 लाख किमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या. ऑनलाईन जंगली रमीच्या नादात एका तरुणानं चोरीचा मार्ग निवडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
या तरुणाला रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली आहे.